नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर योगिता तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहेत जो खूप महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम मानला जातो. तो म्हणजे पल्स पोलिओ लसीकरण प्रोग्राम. मित्रमैत्रिणींनो, आपण हा प्रोग्राम पाहण्याआधी पोलिओ म्हणजे नक्की काय ते पाहूया. तर पोलिओ यालाच पोलिओमायलायटिस देखील म्हणतात. हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य म्हणजेच व्हायरल आजार आहे. हा आजार प्रामुख्याने 5 वर्षाखालील मुलांना होण्याचा धोका जास्त असतो. पोलिओ मुलाच्या नर्वस सिस्टीम प्रभावित करून मुलामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आणते. गंभीर अवस्थेमध्ये लहान मुलांचा मृत्यू देखील होऊ शकतो. पोलिओ नेमका कसा पसरतो हा प्रश्न सर्वांना पडतो. तर असा हा पोलिओ दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे पसरणारा आजार आहे. संक्रमित व्यक्ती म्हणजे ज्याला पोलिओची लागण झाली आहे त्या व्यक्तीच्या मलामध्ये हे जंतू असतात. त्यांच्या संपर्कातून ही पोलिओ होतो. तसेच अस्वच्छता आणि हात न धुता अन्न खाल्ल्यामुळेही पोलिओची लागण होऊ शकते. मित्रमैत्रिणींनो, अशा या पोलिओची लक्षणे बहुतेक मुलांमध्ये दिसतही नाहीत. परंतु काहींमध्ये ताप, घसा दुखणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी, उलटी, हातपाय दुखणे व मान जखडणे अशी लक्षणे मुलांमध्ये दिसतात. पोलिओच्या गंभीर अवस्थेत हात किंवा पायात अचानक कमजोरी किंवा लुळेपणा येतो. पक्षाघात किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. मैत्रिणींनो, या जीवघेण्या पोलिओपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे वेळेवर पोलिओचे लस बाळाला देणे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमानुसार आपल्या बाळाचे सर्व डोस पूर्ण करणे खूप आवश्यक असते. पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान प्रत्येक 5 वर्षाखालील मुलाला पोलिओचे 2 थेंब पाजणे खूप आवश्यक आहे. याशिवाय मुलांना वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, स्वच्छ पाणी पिण्यास सांगणे, जेवणा अगोदर व शौचावरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावणे, बाहेरचे उघड्यावरचे अन्न न खाणे यामुळेही आपण पोलिओपासून बचाव करू शकतो. भारतामध्ये पोलिओ टाळण्यासाठी पोलिओचे लसीकरण केले जाते. ते 2 स्वरूपामध्ये आहे मैत्रिणींनो. एक म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणजेच OPV. ही लस आपण बाळाला तोंडावाटे देतो. या लसीचे 2 थेंब बाळाला पाजले जातात आणि दुसरी लस म्हणजे इंजेक्शनद्वारे बाळाला दिली जाते. त्यालाच आपण IPV असे म्हणतो. यालाच इनॲक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन असे देखील म्हणतात. मैत्रिणींनो, पोलिओला कायमस्वरूपी उपचार नाहीत. लसीकरणामुळे पोलिओ पूर्णपणे टाळता येतो. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाचे सर्व पोलिओचे डोस वेळेवर पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा या पोलिओपासून संरक्षण देण्यासाठी पल्स पोलिओ कार्यक्रम एकाच दिवशी संपूर्ण भारतात राबवला जातो. मैत्रिणींनो, पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पोलिओ या आजाराचे निर्मूलन करणे हा आहे. भारतामध्ये 1995 साली पल्स पोलिओ कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत ठराविक दिवशी संपूर्ण देशातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओ लसीचे 2 थेंब पाजले जातात. या मोहिमेत मुलांना तोंडावाटे पोलिओची लस दिली जाते, जे बालकांना पोलिओमुळे होणाऱ्या कायमस्वरूपी अर्धांगवायूपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. मित्रमैत्रिणींनो, या कार्यक्रमाचे म्हणजेच पल्स पोलिओ राष्ट्रीय कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे पोलिओ विषाणूचा प्रसार थांबवणे, आपला भारत पोलिओमुक्त राहण्यासाठी मदत करणे आणि प्रत्येक 5 वर्षाखालील मुलाला पोलिओपासून संरक्षण देणे हा आहे. जरी तुम्ही नियमित लसीकरण शेड्यूलप्रमाणे आपल्या मुलांना देत असाल तरी देखील या मोहिमेदरम्यान पोलिओचे 2 थेंब तुमच्या बाळाला पाजणे आवश्यक आहे. ही लस लसीकरण बूथ, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी किंवा घरभेटीद्वारे देखील दिली जाते. पल्स पोलिओमुळे समाजात सामूहिक संरक्षण म्हणजेच हर्ड इम्युनिटी वाढते. पल्स पोलिओसाठी आपल्या पालकांनी आपले 5 वर्षाखालील सर्व लहान मुलांना जवळच्या लसीकरण केंद्रावर नक्की घेऊन गेले पाहिजे. जर तुमच्या मुलाला सर्दी, खोकला किंवा सौम्य ताप असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला पोलिओचे 2 थेंब द्यावे. मैत्रिणींनो, चला तर मग या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 5 वर्षाखालील आपल्या प्रत्येक मुलाला पोलिओचे 2 थेंब नक्की पाजूया.
नियमित लसीकरणासोबत पल्स पोलिओ मोहिमे देखील तितकीच महत्त्वाची आहे. पोलिओमुक्त भारत टिकवणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. 2 थेंब जीवनाचे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग.